राधानगरी दाजीपूर अभयारण्यात कार्यरत गाईड आणि सफारी चालकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा विविध उपक्रमांनी संपन्न झाली। या प्रसंगी गाईड आणि चालकांना ड्रेस कोडचं मोफत वाटप करण्यात आलं। यावेळी विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर, वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार यांनी पर्यटकांसाठी गाईड म्हणजे अभयारण्याचा चेहरा असतो, तो ज्या पद्धतीने माहिती देतो त्यावरच पर्यटकांचा अनुभव ठरतो, त्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध ड्रेस कोड आणि आवश्यक सुविधा देणं गरजेचं असल्याचं सांगितलं। पर्यटकांना केवळ जंगल दर्शन नव्हे तर निसर्गाशी जोडणारा समृद्ध अनुभव देण्यात गाईड आणि सफारी चालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। या घटकांना सक्षम केल्यास पर्यटन वाढीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार यांनी व्यक्त केला। दाजीपूर पर्यटन सफारीसाठी जे काही आपले गाईड आहेत त्या गाईडसाठी आपण माननीय श्री सुनील करकरे साहेब हे वन्यजीव अभ्यासक यांच्यामार्फत आपण त्यांच्यासाठी एक प्रशिक्षण आयोजित केलं होतं। यामागचा मूळ उद्देश आहे की बाबा आपल्याकडे जे सर्व पर्यटक येतात त्या पर्यटकांना कशाप्रकारे माहिती सांगितली पाहिजे जेणेकरून पर्यटक हा इथून दाजीपूरमधून एक चांगला प्रकारचा अनुभव इथून घेऊन जातील आणि पुन्हा इतर लोकांनाही ते प्रवृत्त करतील की बाबा दाजीपूर अभयारण्यामध्ये आपण पर्यटनासाठी यावं। याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे आज 29 गाईड आहेत की ज्यांचा आपण रजिस्टर गाईड आहेत की त्यांचा आपण युनिफॉर्म देऊनसुद्धा त्यांना इथं आपण दिलेला आहे आणि इतर ज्या काही त्यांच्या सॉफ्ट स्किल्स आहेत, कसं पर्यटकांना बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, पर्यटकांना त्यांच्या अपेक्षा कशा आपण पूर्ण केल्या पाहिजेत, इथल्या जंगलाविषयीची त्यांना माहिती, परिपूर्ण माहिती करकरे साहेबांनी त्यांना दिलेली आहे आणि याचा चांगला फीडबॅक आपण या गाईड लोकांकडून अपेक्षा करतो। वन विभागाकडून अपेक्षा आम्ही ठेवतो त्यांच्याकडून की ते जास्तीत जास्त चांगली सेवा या पर्यटकांना या माध्यमातून देतील। वन्यजीव अभ्यासक सुनील करकरे यांनी जंगलातील बारकावे उलगडत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तुम्ही या जंगलाचे वनदूत आहात। स्थानिक म्हणून जंगलांचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे। निसर्ग टिकला तरच आपलं अस्तित्व टिकणार आहे। प्रत्येक सजीव आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतो, मात्र गेल्या 60 वर्षात 60% नैसर्गिक अधिवास नष्ट झालेत। मानवी विकासाच्या अतिरेकामुळं निसर्गावरच घाला घातलाय। निसर्गाशी मैत्री केली तरच पुढील पिढ्यांसाठी जीवन टिकून राहील, असं सांगत करकरे यांनी आजचा विकसित माणूसच निसर्गाचा समतोल बिघडवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। यावेळी राधानगरी दाजीपूर अभयारण्यातील 29 गाईड आणि सफारी चालकांसह वन अधिकारी उपस्थित होते।